ज्या 10 वॉर्डामध्ये आता निवडणुका होत आहेत त्या 10 वॉर्डातले पूर्ण 20 उमेदवार इथं उभे आहेत इथं सगळ्यांची नावं आता घेणार नाही। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शाहीर दादा रशीद भाई आता सगळ्यांची नावं घेणार नाही, वेळ अधिकचा झालाय, मला बरोबर 50 मिनिटं मिळत आहेत। मित्रांनो, नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यातली निवडणूक आहे। साधारण 5 दिवसापूर्वी आपण गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपला जाहीरनामा आपण जाहीर केला किंबहुना आपण प्रकाशित केला तो, आणि त्या जाहीरनाम्यामध्ये या गेवराई शहराच्या संदर्भातलं भविष्यात तुम्ही शीतलताईला निवडून दिलं, या 20 सदस्यांना निवडून दिलं, या गेवराई शहराच्या विजन, गेवराई शहराच्या बाबतीतलं विजन काय हे मी त्या जाहीरनाम्यामध्ये अतिशय सुस्पष्ट केलेलं आहे। या गेवराई शहरात आज साधारण 18 वर्ष ज्यांची सत्ता होती त्या गेवराई शहराच्या संदर्भात होय आपण निवडणूक लढवतोय, आपण काय करणार आहोत हे या मायबाप जनतेला कळलं पाहिजे आणि तदनंतर आपण मत मागितलं पाहिजे, ही माझी एक प्रामाणिक भावना आहे। मूळ आम्ही ज्या वेळेस लहानपणाचं या गेवराई शहरातला हे मेन रोड पेठ म्हणायचो आपण, याला आजही मेन रोड म्हणतो, त्या मेन रोडकडे आज पाहिल्यानंतर विचार करावा असं वाटतं की याला आता आपण मेन रोड म्हणायचं का काय। पलीकड रेणुका माताचं मंदिर, त्याच्यानंतर पलीकड अटल परिवाराचं दालन आणि तदनंतर हा मेन रोड बंद पडलेला आहे, वस पडलेला आहे हा मेन रोड। माझी एक प्रामाणिक कल्पना आहे, एक प्रामाणिक प्रयत्न आहे की या मेन रोडवरचे व्यवहार जर काही सुरू करायचे असतील तर आपण एक पाऊल इथं टाकलं पाहिजे, आणि ते पाऊल टाकत असताना या रेणुका मातेचं मंदिर जे काय हे पुढच्या दुकाना बाजूला काढून या मंदिराचं नव्यानं आपण पुनर्जीवन केलं पाहिजे, याचं काम केलं पाहिजे, आणि साधारणपणे 75 लक्ष रुपयाचा निधी देत या मंदिराच्या संदर्भातलं नव्यानं काम करून इथं जे काही गोरगरिबाचे मंगल कार्य आहेत ते तिथं व्हायला पाहिजे, चलन फिरलं पाहिजे। एकदा तिथं कार्य व्हायला सुरुवात झाली की हे सगळं काम या नजीकच्या काळात आपल्याला करता येईल, या कल्पनेनं त्या रेणुका मातेच्या मंदिराला आपण नव्यानं 75 लाख रुपये दिलेले। कल्पेश्वर मळ आहे, ज्या कल्पेश्वर मळ्यातल्या लोकांनी भरभरून मतदान केलं 2 वेळेस, 2 पंचवार्षिक योजनेला आणि 3 नगरपालिकेच्या निवडणुकीला, त्या कल्पेश्वर मळा तिथं जाण्यासाठी रस्ता नाहीये, 2 सभामंडप तिथंचे रस्ता नाली असं साधारण 37 लक्ष रुपयाचा निधी त्या भागातल्या लोकांसाठी मंजूर करून त्याचं कामही आता सुरुवात होत आहे। हे बघत नाहीये मी की करूत म्हणून, हे काम आपण आता सुरुवात करतोय। तिथं पेठ बंद पडलेली पाहतोय मी, कधीच असं वातावरण पाहिलं नाही। अट्टलांच्या पलीकडे गेल्यानंतर हे जे शटर आहे, एक शटर त्यावेळेस 15-15, 20-20 लाखाच्या खाली कधी कुणी ती जागा घेतली नाही। 25 बाय 25 ची जागा घ्यायची म्हणलं तर प्रश्न पडायचा एका साधारण कुटुंबातल्या माणसाला हे कुणी खर्च करावा म्हणून। आज पलीकडे आपण गेलो तर या शटरमध्ये मी निवडणुकीच्या निमित्तानं मोटरसायकलवर गेलो, तिथं सुभाषच्या घरी आलो होतो, मी मनोज हजारे, आणि परत तिकडे जात असताना शटरमध्ये जनावरां शेळ्या बांधल्या। ही दुरावस्था झालेली या मेन रोडची, कुणी पाहायचं नाही, बोलायचं नाही। तुमचे व्यवहार आणि व्यवसाय एका रोडचा विकास करून वाढत नाहीत मित्रो। अर्थकारण जर काय वाढवायचं असेल तर या गेवराई शहराला जोडणारे सगळे रस्ते आपल्याला मजबूत करावे लागतील। ते ताकडगाव रोड आता निवासी ताकडगाव रोड झालेला आहे, त्या ताकडगावावर कमर्शियल कॉम्प्लेक्स अजूनही होऊ शकलं नाहीये।
आणि म्हणून तो निर्णय केला की ताकडगावला तलवाडा जोडणारा मार्ग जो काय दैठणच्या चौकातनं साधारण 1.5 कोटी रुपयाचे पुलं उभा करून तो रस्ता 5.5 मीटरचा करत या गेवराईला जोडणारा रस्ता जर काही तो केला, दळणवळण तिकडं वाढलं, तिकडं जर काही कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा राहिले तर या गेवराई शहरातलं अर्थकारण वाढण्यासाठी ते गरजेचं आहे, हे करावं लागणार आहे. या गेवराई शहरातल्या तरुणांना व्यवसायाला जर काही संधी द्यायची असेल तर हे सगळं काम आपल्याला उभा करावं लागणार आहे. 18 वर्षे काय करत होते मला माहित नाहीये. मी आज त्या माडा कॉलनीमध्ये गेलो होतो. माडा कॉलनीमध्ये अजूनही स्ट्रीट लाईट नाहीये. या गेवराई शहरातल्या साधारणपणे 85% ठिकाणी अजूनही स्ट्रीट लाईट तुमची झालेली नाहीये. आणि त्या कोले रोडवर एकूण काम हे किती वेळेस झालेलं आहे तुम्हाला काही अंदाज आहे? 9 वेळेस काम झालेलं आहे. 9 वेळेस. 3 वेळेस डांबरीकरण झालेलं आहे त्या कोले रोडवरचं. आणि नवल पहा, शेतात जाणारा रोड सुद्धा सिमेंट रस्ता झालेला आहे. हे नवल आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या काळात हे सगळं काही काम आपल्याला पाहायला मिळत असताना यांच्या सभा होत आहे. इथं सभा झाली, मला चांगलं आठवतं. ते म्हणले की अमरसिंह पंडितनं त्याच्या हितच उभा करून बोलत होते. ते अहो म्हणले अमरसिंह पंडितचा शिक्षक हा काय करतोय आज? अमरसिंह पंडितचा शिक्षक हा पैसे वाटतोय म्हणले. पिढी घडवणारा पिढी उद्ध्वस्त करण्याचं काम करतोय. मला माहित नाही माझ्या कोणत्या शिक्षकांनी हे काम केलं, पण पवार तुम्हाला जर काही सांगितलं, मी तुम्हाला विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर द्याल. त्या शारदा मंदिरमध्ये ऍडमिशन होताना मी कधी पाहिलं नाही कोण कोणत्या गटाचा आहे, कोण कोणत्या तटाचा आहे, हे कधी पाहिलं नाही. गुणवत्तेला वाव देण्याचं काम करत आलो. पण तुम्ही स्वतः जिल्हा परिषद हायस्कूलच्या आवारामध्ये 3 बिअर बार उभा केले, एक देशी दारूचं केंद्र उभा केलं. त्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही म्हणले की लोकांना मी तिथं दुकान उभा करून दिलं, तुम्ही नाही बांधलं. एका पत्र्याचे 2,000 रुपये प्रमाणे भाडं खाणारे हे तुम्ही. या भाडं खाणाऱ्या माणसाला आपण काय म्हणायचं हे तुम्ही ठरवून द्या. आता शाळेमध्ये बिअर बार असतात का? कोणत्या तरी प्रचार सभेत म्हणले की ही जी जागा सगळी जी आहे ही आम्ही दान दिलेली आहे. नाही, ही मान्य आहे मला, पण अर्ध सत्य आहे. हे जे तुमचे आजोबा होते शाहूराव पवार, एक दिलदार माणूस होता. त्यावेळेस त्या शाहूराव पवारांनी शाळेसाठी जागा दिली, स्टँडसाठी जागा दिली, मुलींच्या शाळेसाठी जागा दिली. तुम्ही नाही हो. तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा, उष्ट्या हातानं तरी करून पहा एकदा प्रयत्न. पत्र तुमचा, जागा तुमची, आणि त्याच्यावरचे 2,000 रुपये पत्र्याप्रमाणे भाडं खाणारे. आणि आम्हाला सांगायला लागलात तुम्ही. आम्ही कधी काढणार नव्हतोय. आमचा विकासाचा अजेंडा घेऊनच मला ही निवडणूक लढवण्याचा इरादा होता. या 3 सभा झाल्या. एका सभेत 72 मिनिटं बोलले आणि 72 मिनिटांमध्ये 159 वेळेस माझं नाव घेतलं. तर मी विचार करायला लागलो, महेशला विचारायला लागलो, पाहिलं मी तर उमेदवारी मागितली नाही यार म्हणलं. माझी बायको तर उभा राहण्याचे सुद्धा कामाची नाही. तिचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं, तिला एवढ्या गर्दीत यायचं म्हणलं तर 4 ठिकाणी फडके बांधावं लागते. ती कशाला उभा राहायला निघाली? मी आमदार नाही, मी कोणत्या पदावरही नाही, पण 159 वेळेस तुम्ही माझं नाव घेताय. माझ्याशिवाय तुमची कोणची पूर्ण सभा होत नाहीये. हे काय कारण आहे? प्रश्न पडतो. हे दोघं एक होण्याचं. हे 15 वर्ष आमदार राहिले, मंत्री राहिले, ते 10 वर्ष आमदार राहिले. आज हे दोघं एक होत आहेत. काहीतरी कारण असेल या. काय कारण असू शकतं? काहीतरी कारण असलं पाहिजे. पण होय, काहीतरी कारण आहे. दोघं एकत्रित झालेत, तडजोड केली, आणि तडजोड करत असताना अर्धी गेवराई तू खायची, अर्धी मी खाईन, नंतर पंचायत समितीचा वाटा आपण पाहूया. हेच तुमचं धोरण राहिलं. नगरपालिकेत काय केलं तुम्ही?
एकदा या, वेळ आहे अजून. उद्या सकाळी चिंतेश्वरच्या मंदिरात जाऊ, मंदिर उघडून आणि त्या चिंतेश्वरच्या महादेवाच्या मूर्तीवर हात ठेवून सांगा की तुम्ही गेवराई नगरपालिका लुटून खाली का नाही, हे एकदा तिथं जाऊन बोलूयात आपण. कोण आहे बंडू मातकर आणि जगदीश पवार, त्यांच्या नावानं साधारणपणे 15 कोटीचे काम आहे. आणि गती इतकी आहे, एका हातानं वर्कआउट, एका हातानं बिल निघायला लागलेलं आहे. त्या गतीनं तुम्ही काम करत आलेला आहात. तुम्हाला विचारायचं नाही मग. त्या पूर्ण शाळेवर अतिक्रमण केलं, 2 बिअर बार झाले, 1 देशी दारूचं दुकान झालं. हे सगळं काही करण्याचं पाप हे तुम्ही केलेलं आहे. आणि विकासाच्या नावानं गप्पा मारणारे तुम्ही, तुम्हाला जर काय बोलायला लागलं तर भलतं झोपल्यानंतर. मला अभिमान आहे आज आपले जे काही उमेदवार आहेत, मला अभिमान आहे. अतिशय शांत, संयमी आणि आपल्या नगरपालिकेची शिवाय दुसरी भाषा यांनी उमेदवारांनी केलेली नाही. मला माहित नाही त्या कधी बोलल्या बिलल्या, मी कधी ऐकलंही नाही त्यांना बोलताना. परंतु हे एक उमेदवार आणि एक ते सुदैवानं कुणी रेकॉर्डिंग केलेली नव्हती. ते चालू असणारे या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. एखादी बाई माणूस, एखादा उमेदवार इतकं उर्मटपणे वागू शकतो. तुम्ही आमच्यामुळं घरकुलाचे पैसे मिळाले, आमच्यामुळं घर बांधले. अरे एखाद्या गरीब माणसाचं घर ज्या वेळेस उभं राहतं, एखाद्या गरीब माणसाचा संसार ज्या वेळेस उभा राहतो, एखाद्या गरीबाच्या घरकुलासमोर सकाळी 5 वाजता ती माऊली उठून ज्या वेळेस सडा टाकते, रांगोळी टाकते, त्या घराच्या समोर, त्या घरात सुबत्ता नांदते, त्या घरात लक्ष्मी राहते. 3-3 मजल्याच्या इमारती बांधून गोळ्या घेऊन ज्या वेळेस तुम्ही झोपता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की सुबत्ता काय, लक्ष्मी काय, आपलं दुखणं काय. म्हणून सामान्य कुटुंबातल्या लोकांचे तुम्ही हिशोब करायला लागलेला. संजय नगरमध्ये एका माऊलीनं निवडणूक लढवायचं ठरवलं, ती लढवते. आता तिला जाऊन म्हणले की किती दिवस तुम्ही करणार आहे, तुम्हाला गेवराईत राहायचं का नाही. ते गुन्हा नोंद करायला चालला होता पठ्ठ्यास. थोडक्यात थांबलं, मिटिलं, नाहीतर ती एक दुसरा गुन्हा राहिला असता. अरे तुमचे ते अमोलची मंडळी बोलली ती काय फडफड बोलत वगैरे पुढं. पण निवडणुकीला विधानसभेला येतं बाई बोलायला, का बोलायला. काल महेशची मंडळी ती बोल सांगत असताना सुस्पष्टरित्या काय काम करूत आम्ही, काय काम करूत म्हणून. गोरगरिबाचे संजय गांधी श्रावण बाळ मधले पैसे देऊ, अंध अपंग लोकांना न्याय देण्याचं काम करू, गटारीच्या काही जिथं कामं झालेले नाहीत, सडका झालेल्या नाही तिथंच काम करू. किती सुस्पष्टपणे आणि किती संयमानं बोलत होत्या या महिला. मला अभिमान वाटला की आपल्याकडच्या महिला या बोलताना अतिशय सुस्पष्टपणे बोलतात. आमची एक उमेदवार, आमच्या गणेशची मंडळी, मला नाव माहित नाही, संभारे म्हणून आहे, ती मुलगी PhD आहे. तुम्हाला माहित आहे, शिवाप्पा संभारेची मुलगी, त्या गणूची बायको, ही PhD झालेली आहे. हिचं शिक्षण पहा काय कर तुमच्याकडे कोण, पण PhD कशाला म्हणतात सांगा बरं. त्याच्यातला जो पहिला साथीदार आहे ना, पहिला उठून जे बोलतो, यांचं सोबती दंकर अंगठा मारते आणि बोलत आहे कसं बाबा बाबा बाबा. म्हणले पैसे देऊन उभा केलेत उमेदवार, हे पैसे देऊन ह्यांना नोकऱ्या लावणार आहेत. म्हणले काय बोलायला लागला, काय नाही. 15 वर्ष तुम्ही आमदार राहिलेला आहेत, मंत्री राहिलेला आहेत. काय बोललं पाहिजे. आज नगरपालिकेची निवडणूक आहे, नगरपालिकेच्या विकासाच्या संदर्भातले तुमचे धोरण काय. होय मित्र, ही नगरपालिका, एक विश्वास ठेवा आमच्यावर, ही नगरपालिका उद्याच्या 3 तारखेचा सूर्योदय आणि शीतलताई उद्या या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून द्या. या गेवराई शहरातल्या लोकांना नाउमेद करणार नाही. मित्र, या स्टेडियमचा एक प्रस्ताव देतोय आपण. या गेवराई शहरामध्ये
सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजेत। या स्टेडियम मध्ये क्रीडाचे कार्यक्रम झाले पाहिजेत। 12 कोटी रुपयाचा प्रस्ताव देतोय। या स्टेडियम मध्ये रोज सकाळ संध्याकाळ किमान 800 ते 1000 पोरं तिथं त्या स्टेडियम मध्ये दिसले पाहिजेत। संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आपल्याला ट्रॅक करायचा आहे, लाईटची व्यवस्था करायची आहे। त्या स्टेडियम मध्ये आपल्याला क्रीडांगण करायचे आहेत, क्रिकेटचं मैदान करण्यात येईल, बॅडमिंटनचं मैदान करण्यात येईल। त्या स्टेडियम मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मी आज एक शब्द देतो तुम्हाला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आपल्याला लागणारे सगळे जे काही क्रीडा सुविधा आहेत त्या स्टेडियम मध्ये उभा करण्याच्या संदर्भातला एक 12 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना दिलेला आहे। बंद पडलेलं जे काही तुमचं नाट्यगृह आहे, या नाटक कंपनीनं बांधलेलं नाट्यगृह काय म्हणले की 6 कोटी रुपये लक्ष्मण अण्णांनी आणले आणि अमरसिंह पंडितनं ते डायव्हर्ट केले म्हणले। इतकं सोपं वाटलं का? हे काय मटक्याचे पैसे आहेत का? काय आले इकडे केले, इकडचे तिकडे केले, काय बोलले होय? काही बोलत होय माणूस? काय याला कळना आणि वळना, याला काही कळतं का नाही कळतं? करत ते अमरसिंह पंडित त्यांनी जे काय केलं एक लक्षात ठेवा, लक्ष्मणांना किती प्रामाणिक माणूस। अरे कोण म्हणलं? लोकांना म्हणू दिलं, तूच म्हणायला लागला। आम्ही किती प्रामाणिक, आम्ही का निवडणूक लढतोय? आम्ही तुमच्यासाठी लढतो। अरे बाबा हो, 18 वर्ष लढला ना, 18 वर्ष केलं। अरे कुणाच्या भिंती असते तो? 15 फुटाच्या भिंती आहेत घराच्या। नवीन घर एकदा पहा, नवीन घर जर पाहिलं ना असं उडी मारून मी लागून दिसत नाही आत काय चाललंय काय। अमोलची बायको बोलली आता कसे विषय असते, रात्रीच्या 5 वाजता पहाटे 5 वाजता तिला तिचं तो अमोलचा झालेलं दुखणं पाहता फोन कुणाला करावं असं वाटतं। आणि ती काय म्हणले की मी त्या विचाराची नव्हते, मी त्यांच्या बरोबर काम करत होते, माझे मालक अमोल हे तिकडे काम करत होते। पण त्याच्या पत्नीला विश्वास कुणावर वाटला? तो महेशवर। का वाटला? खात्री वाटली की महेश आपला फोन उचलाल आणि माझ्या पतीच्या औषध उपचाराच्या संदर्भात काही कराल, हा विश्वास वाटला तिला, त्या माऊलीला, आणि तो तिकडचं काम करणारा। आज यांच्या भिंती पहा, घर पहा काय झालेले। अरे याच्यात न बोलायचा आवाज बी आहे ना, कळ बी नाही, काहीच नाही। आणि हे काय म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी निवडणूक लढवतो। आता काय त्याचं काय कलर मारायचं राहिलंय का? काय करायचंय त्याचं? हे काय बोललंय काय नाही? हे जे उभं राहिलेले जे लोक आहेत म्हणले हे तुमच्यासाठी येत म्हणले। पहा प्रामाणिकपणा त्या लक्ष्मणांनाचा, प्रामाणिकपणा आमचा पहा म्हणले आम्ही। अरे लोकाला म्हणू दे ना यार, लोकाला म्हणू दे। तन करते, भांडी आपटते, तेच करते, काय करायचं? मुद्द्याचं बोला, लोकांना काय पाहिजे त्याच्या संदर्भातलं बोला। एक इकडच्या बाजूची जागा आहे अटल कॉलेजची, 11 एकर जागा आहे ती या बाजूच्या लोकांसाठी। ती 11 एकर जागा अटल कॉलेजच्या वतीनं आम्ही मागच निर्णय केलेला आहे, त्याला निधी नव्हता, परंतु आता आपण डीपीसी मधनं प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या 11 एकर जागामध्ये आपण ट्रॅक करतोय। तो ट्रॅक करून तिथं झाडेही मोठ्या प्रमाणात आपण लावतोय। ट्रॅक ओपन जिम या 11 एकर मध्ये साधारणपणे 2 वर्षाच्या आत उभा करण्याच्या संदर्भातलं तुम्हाला शब्द देतो हे होणार। आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे, एकदा मी शब्द दिल्यानंतर मी राजकारणात कधी बदललेलो नाही। मी कधीच बदलत नाही। एकदा हो म्हणाल तो हो म्हणाल, नाही म्हणाल तर नाही होणार, म्हणजे माझ्याकडून होणार नाही। म्हणून आज जे काय मी तुम्हाला शब्द देतोय मित्रो, त्या जाहीरनाम्यात देखील जे काय केलेले कामं दाखवलेले 36 कोटी रुपये आपण त्याच्यात खर्च केलेला आहे। मला कुणीतरी हिशोब विचारला पाहिजे की तू 36 कोटीचं काय केलंय, काय नाही, कसं काम केलंय, काय करणार आहे। आजपर्यंत हे 36 कोटी कुठं वापरलेले तुम्ही कधी कल्पना केली नाही। या गेवराई शहरात शादीखाना 2 कोटी रुपयाचं करतो, तुम्ही कधी कल्पना केली नाही। या भागातल्या लोकांना 1.5 लाख रुपये होणारे जे काही मंगल कार्यालय आहे, सामान्य अतिसामान्य कुटुंबातला कष्टकरी मजूर असणारा त्याच्या मुलीचं जर काही लग्न करायचं म्हणलं तर तिथं ते शक्य नाही। या नगरपालिकेच्या मंगल कार्यालयामध्ये आता आपण जे काही मंगल कार्यालय उभा करतोय साधारणपणे 3 कोटी रुपये खर्च करून ते मंगल कार्यालय उभा करतोय।
10,000 रुपयाचं भाडं, 10,000, 40-45 हजारात लग्न होऊन गेलं पाहिजे. आणि ते मंगल कार्यालय इतकं उत्तम दर्जाचं करूया, इतकं उत्तम दर्जाचं ते मंगल कार्यालय उभा करूया की चांगल्यातल्या चांगल्या माणसाला वाटलं पाहिजे की माझ्या लेकीचं, माझ्या मुलाचं लग्न हे तिथं मला करायचंय, हे चांगल्यातल्या चांगल्या लोकांना वाटलं पाहिजे. 10,000 रुपयाच्या भाड्यात का नाही होऊ शकत? ही गेवराई शहराची गरज आहे. एक भाजी मंडी बांधण्याच्या संदर्भात मी बोललो की लगेच त्यांनी कालच्या भाषणात सांगितलं. हे आम्ही प्रस्ताव मागच दिला होता. काढू का प्रस्ताव? काय दिलाय ते? राज्य सरकारकडे गेला यांचा प्रस्ताव की त्या 5 एकरचे प्लॉट पाडून लिलाव करण्यात यावा म्हणून राज्य सरकारकडे त्यांचा प्रस्ताव गेला. आता लिलाव बोलणार हेच, घेणार हेच चालू झालंय यांचं. मी ठरवलं त्याच्यात की तिथं 1 एकर मध्ये भाजी मंडी करायची. आपण ठरवलं त्यात लोकांना विचारत की 4 एकर मध्ये नगरपालिकेची शारदा विद्या मंदिर पेक्षाही अतिशय उत्तम दर्जाची शाळा तिथं नगरपालिकेची उभा करायची. हे आपण निर्णय केला. भाजी मंडी उभा करायची. त्याचं कारण हे की होलसेल मधले सुद्धा तिथं व्यवहार व्हायला हवे. माझ्या संस्थेचं इथं काढलं सगळं. अमरसिंह पंडितकड मार्केट कमिटी, अमरसिंह पंडितकड कारखाना, अमरसिंह पंडितकड शिक्षण संस्था. अरे राजा, आणि जर का हे नगरपालिका त्याच्या ताब्यात गेली की मग ठरवा तुम्ही. अरे ठरवायचंय की यांनी आता 3 तारखेला तो काही राहिलेला नाही आता. हो, पण या नगरपालिकेमध्ये एक सामान्य कुटुंबातला माणूस, त्याला नगरपालिकेचा निवडणूक लढवायचा अधिकार नाहीये. कोणत्या मस्तीमध्ये आहात तुम्ही? या गेवराईच्या मातीचा निर्णय येतो. या गेवराईच्या मातीनं 2दा निकाल दिलेला आमदार बदामराव पंडित साहेब आपल्या सुविद्य पत्नी या गेवराईच्या मातीमध्ये तिथं पराभूत झाल्याचा निकाल या गेवराई नगरपालिकेनं दिलेला आहे. आणि त्रिंबक पवार आपल्याही मातोश्री याच गेवराईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत. म्हणून नियतीनं म्हणतायत ते कर्मा जे काय आहे, नियती जी आहे ती परत आलेली आहे तुमच्याकडं, न्याय मागायला आलेली आहे. की एक ते उमेदवार जे गोरगरिबाला जगू देत नाहीत आणि एक हा उमेदवार महेश दाभाडे जो सर्वसामान्याला हा विश्वास देण्याकरता आलेला आहे की मी तुमच्यासाठी 24 घंटे उपलब्ध आहे. 24 घंटे. माझा अतिशोक्तीचा भाग नाहीये, माझा दावा आहे हा. आणि उद्या यदा कदाचित जर काही महेश याच्यात यशस्वी झाला, या गेवराई शहरातल्या एकाही माणसानं जर काही मला सांगितलं की होय शीतलताईचे पती महेश दाभाडे याच्यात यशस्वी झालेले आहेत, मी तुम्हाला जाहीररित्या इथं सांगतो त्याचा राजीनामा मागूत आपण. मग मला खात्री आहे नातं जोडलं गेलेलं आहे. हे कष्ट करायचं रक्त आहे. हे सामान्यातलं आहे, अतिसामान्यातलं आहे. उदाहरण दिलेलं सांगितलं यांनी. कोरोनाच्या काळात त्यांनी काय केलं ते सांगितलं. सामान्यासाठी धावून येणारा म्हणून महेशकडे पाहिलं जातं. आणि आज तो महेश साधारणपणे 10 वर्ष ही सामाजिक सेवा करत आला. आज महेश तुम्हाला नगराध्यक्ष पदाचं मतदान मागायला आलेला आहे. ती गेवराई तालुक्यातली जनता नाउमेद त्याला करणार नाही मित्र. मला खात्री आहे मनोज हजारे सारखा इथलचा एक उमेदवार जो 12 महिने 24 घंटे हजर असतो. या मेन रोडवरचं कोणत्याही या घाटीत घटना घडो, मनोजला हाक मारली, मनोज तिथं हजर आहे. कुणाचा इन्कार आहे का याला? हे जे काय आहे. परत आपला शिवाप्पा संभारेची मुलगी गणेश याच रोडवरची पीएचडी झालेली, हो पीएचडी झालेले लेकरे ते. मनोज धापसे सामान्य अतिसामान्य कुटुंबातला. तिथं मेडिकल आहे कुठं तरी, तिथंच आहे का? आहे ना पण पक्का. नाही तर म्हणायची मला नोकरीसाठी आलेत म्हणजे काय बोलले काय. अरे कष्टकरी आहे. या पोरांना निवडणूक लढण्याची संधी दिलेली. हे पोरा उभा आहेत आज. संतोष सुतार
मला माहिती आहे बायका तुमच्या उभा आहेत, पण काही ठिकाणी आता सगळ्याच नावं घेत नाही. विनोद निकम, भास्कर फिर वही दिल लेके आया हूं, लाया हूं. आमचं डंगर आहेच आहे तिथे. म्हातारा माणूस एक लागत ना. कृष्णा लेख आलेली आहे, पुण्याहून आली लेख, वडिलाचं कौतुक ऐकायला. सीओपीला इंजिनिअरिंगला आहे. भास्कर तुम्हाला कळायचं नाही, वेगळं शिक्षणाचा विषय शिक्षणाचा विषय जाऊ दे, विषय वेगळा आहे. आमचं कृष्णामुळे आवेश भाईंच्या मातोश्री आहेत, आजाबाई आहे, रजनी आहे. अजून कोण आहे तो उमेदवार? किशोर कांडेकर आहे. दादा कुठे? कर हातवर. पठ्या काय माणसं आहेत निवडणूक लढणार. 24 घंटे लोकातले माणसं आहेत, 24 घंटे. कधी हात मारा तुम्हाला हजार हे उमेदवार आहेत आपले. अभिमान वाटावं असे हे पोरं निवडणूक लढवायला लागलेले. आज तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद देण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी हे तुमच्या समोर हजर झालेले. टीका टिप्पणी करण्याची कुठे? अशोक बाबू कुठे? पठ्या बाबू. मधू आमचा जुना 25 वर्षापासूनचा काम करणारा बरोबरचा मधूचा भाऊ बाबू. म्हणजे आज शाहरुख काय यासारखे काम तुम पठ्या माणसं कुठं नाही तर नगरपालिकेची आताच आयटी देतात. पाहायचा पठ्या तिथं लोकांना बसल्या आताच आयटी देतात, असं काही नाही. आणि म्हणून मित्रो आज एक विनंती करायला आलोय तुम्हाला. मी विनंती करायला आलोय तुम्हाला. 18 वर्ष त्यांच्या ताब्यात दिलेली नगरपालिका एकदा करून पहा, एकदा करून पहा. यदा कदाचित ही चूक केली तर विधानसभेचं मत मागायला येणार नाही तुमच्याकडे. एकदा विश्वास ठेवा आमच्यावर. एकदा ही नगरपालिका पाहिजे, ती अय्याशी करायला नाहीये. ही नगरपालिका पाहिजे, या गेवराई तालुक्याचं एक चित्र बदलावं. गेवराई तालुका जी आपली जन्मभूमी आहे त्या गेवराई तालुक्यातलं एक चित्र बदलावं. गेवराई शहराचं चित्र बदलावं. या गेवराई शहरात जी गेवराई जुनी गेवराई होती आणि नवीन गेवराई, साधारण याचा अद्याप पावेतो हद्दवाढीचा प्रस्ताव गेला नव्हता मित्रो. आज आपण जो हद्दवाढीचा प्रस्ताव देतोय आणि हद्दवाढीचा प्रस्ताव देत असताना 30,000 लोकसंख्येची जी काही गेवराई आहे ती 55,000 लोकसंख्येची गेवराई आपण करतोय. ती हद्दवाढ 1 वर्षाच्या आत आपण हद्दवाढ करून या गेवराई शहरातला एकही रस्ता तुम्हाला हा कॉन्क्रीटचा रस्ता झाल्याशिवाय राहणार नाही मित्रो. 3 इंचाचे रस्ते दाखवून देतो आम्ही. रस्ते केले. हे शांतरारे पोरं, हे बाळ शांत. 3 इंचाचे रस्ते केले. आणि काल परवा मला एक जण सांगत होता 1 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर, हो त्या याला कृष्णाईच्या पलीकडचा आहे तो कोपरा अल्ताफच्या गल्लीतला, 2 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर त्याला हरळी बी उगवली त्याच्या सिमेंट रस्त्यावर. 3 इंचाचे रस्ते, 1.25 फुटाचे रस्ते केलेले, 1.25 फुटाचे रस्ते. नाईक नगर असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती शाहू नगर आहे, माऊली नगर आहे, हे गावं हे जे काही ठिकाणं आहेत हे शहराला जोडले पाहिजे. त्याची कनेक्टिव्हिटी मजबूत झाली पाहिजे. हे आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मला संतोष बोलताना सांगितलं त्यांनी मारुती मंदिर बद्दल. या मारुती मंदिर बद्दल बोलत होतात ना संतोष, बरोबर आहे ना? कुणी आहे का इथं जुनं माणूस? शाहीरलाच विचार. याच्या ट्रस्टचा अध्यक्ष कोण आहे? हे जे मारुती मंदिराचं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष हे लक्ष्मण पवार आहेत. तिथं जी काही पेटी, हार्मोनियम, तबला आहे, भजनाचं साहित्य आहे, विचारा बरं कुठून आलंय? दादांच्या वाढदिवसाला आपण जे हार्मोनियम भजनाचं साहित्य वितरित करत होतो तेच साहित्य हित आहे. लोक पैसे टाकतात दानपेटीत, दानपेटीतले पैसे बँकेत जाते. अहो तुम्ही साधी एवढी सुद्धा रिन्युअल करत नाही. मागा जागा शिल्लक आहे,
त्या ठिकाणी आपल्याला काम करता येण्यासारखं आहे. इथं जर का आपण करू शकलो तर तिथं करू शकतो, 100% करू शकतो. आणि या 6 महिन्याच्या आत या मारुती मंदिराचं जे काही सभागृह तुम्ही मागणी केलेली आहे संतोष, 100% हे सभागृह इथं उभं केल्याशिवाय राहणार नाही. अल्पसंख्याकांनी गच्च भरलेलं शहर आहे, गाव आहे. तिथं आलेला जो काय अल्पसंख्याक आहे, न्हावी आहे, लवार आहे, सुतार आहे, परीट आहे, कुंभार आहे, हे लोक ऊस तोडीला म्हणून बाहेर जात नाही, आपापलं काम शहरातच करतात. या अल्पसंख्याकाच्या संदर्भात कधीच या लोकांनी विचार केला नाही. मुळात आज मला प्रश्न पडतोय, ह्या दोघांची इतकी धडपड काय होती भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची, मला काही कळलं नाही. पण आता कळायला लागलेलं आहे. मतं घेण्याकरता हे सगळे काही तिथे गेलेले मतलबी माणसं आहेत. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला बदामराव पंडित साहेबांनी हे बजरंग दलाचं काम केलं आणि ह्यांनी तर शटर लावून घेतलं, वरचं बोर्ड पण काढून टाकलं ह्यांनी. अहो, हे लक्ष्मण पवार म्हणले ना उमापूरला, मी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये कदापि जाणार नाही म्हणले. हे पहिला राम आणि पहिली सीता पाहिली मी कलियुगातली, ती लक्ष्मणाला वनवासात पाठवणार. हे पहिले पाहिले नमुनेच आहेत बरं. हे त्यांचं घर म्हणजे नमुनेच आहे. मला मी म्हणलं ना बोलायचं नव्हतं, विनाकारण आम्हाला बोलायला लावलं. बरं, आमच्या नादी लागू नका, विकासाच्या मुद्द्यावरच तुम्ही बोलायला पाहिजे होतं. हा गेवराई तालुका तुमच्याकडनं विकासाची अपेक्षा करतो. या इथं आलेल्या मावल्या ह्या तुमच्याकडनं या गेवराई तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात तुम्ही बोलावं ही अपेक्षा करत असताना तुम्ही जे काही करायला लागलेला आहात, आज अजूनही निवडणूक उद्या परवा आता ठेप्यावर आली. आज एका पानावर झिरमाळीवर जाहीरनामा छापलाय. झिरमाळीवर 18 वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होती, झिरमाळ्या करत जाहीरनामा छापलेला आणि त्या जाहीरनाम्यात त्यांनीच उभा केलेलं ते भूत बंगला त्यांनी तिथं छापलाय. नाट्यगृह भूत बंगलाच म्हणायचं ना त्याला. मित्र, ही नगरपालिकेची निवडणूक होऊ द्या. या मायमावल्यांसाठी सांगतोय तुम्हाला की नगरपालिकेची निवडणूक होऊ द्या. हे नाट्यगृह कसं असतं, व्याख्यानं होत असताना, काही कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना गेवराई शहराला पाहिजे एक सुसज्ज अशा प्रकारचं नाट्यगृह आणि ते नाट्यगृह त्याचं कन्व्हर्शन करून अतिशय उत्तमपणे चालणारे एक नाट्यगृह उभा करण्याच्या संदर्भातला उल्लेख आपण त्या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे. 100% सामाजिक सलोखा, बायकांना, पोरींना, महिलांना काही एक कार्यक्रम नाही सर. ते जे एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त शहरात काही कार्यक्रम होत नाही. कुणाचं व्याख्यान होताना दिसत नाही, कोणते सांस्कृतिक कार्यक्रम होताना दिसत नाही गेवराई शहरात. हे सगळं चित्र आता आपल्याला बदलावं लागणार आहे. या गेवराई तालुक्याचं चित्र आपल्याला बदलावं लागणार आहे, गेवराई शहराचं चित्र आपल्याला बदलावं लागणार आहे. आज मला लक्षात येत नाही आपली हद्दवाढ होऊन काय होईल. जास्तीत जास्त 1-1.5 किलोमीटर मध्ये मौजे गेवराईची हद्दवाढ होईल. गेवराई शहरात राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर याचे मला कळलंच नाही की आपली हद्दवाढ ही चकलांब्यापर्यंत, वडगावपर्यंत, मिरखाड्यापर्यंत कशी काय जाईल हे मला काही कळलं नाही. गाड्या घोड्या 200-250 गाड्या पलीकडे लावलेल्या, डफडे वाजवत चाललेले. निवडणूक नगरपालिकेची. आता ती जुनी म्हण आहे, इथं कशी म्हणावं बरं, लगीन. निवडणूक कुणाची? नगरपालिकेची. नाचत येत कोण? काय करायला लागणार, काय काही नाही. निवडणुकीकडे पहा ना, गर्दी करणं हाच तुमचा उद्देश आहे का? मी आज तुम्हाला बोललेलो आहे, बायपास टू बायपास 120 कोटीचा प्रस्ताव, स्टेडियमला दिलेला 12 कोटीचा प्रस्ताव आणि डीपीसी मध्ये इकडचा जो काही ट्रॅक आहे साधारण 2.25 कोटी रुपयाचा प्रस्ताव. हे उद्या ज्या वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री 8 वाजता आपल्याला बाजार तळावर मार्गदर्शन करण्याकरता प्रचाराला येतील, त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख करतील. कदाचित आम्ही जर काही खोटं बोललो, आम्ही जर काही खोटं बोलत असतो
तर राज्याचे उपमुख्यमंत्री येते, तुम्हाला माहिती आहे. त्यांना म्हणतातच दादाचा वादा म्हणून. एकदा शब्द दिला तो शब्द दिला. आणि म्हणून या बायपास पासून त्या बायपासला हा होणारा 120 कोटी रुपयाचा रस्ता, आता ते म्हणते की आम्ही हा प्रस्ताव अगोदरच दिला होता. तुला कुठं काय कानात सांगितलं होता का, कागद आहे का, काय आहे, काही नाही, काही बोला ते अगोदरच म्हणते आम्ही अगोदरच सांगितलं होतं म्हणते. पण अडलं कशात होतं, मग कशात अडलेलं होतं, काय कारण होतं? प्रत्येक वेळेस आलं निवडणूक, नगरपालिकेची भाषणं वेगळेच व्हायला लागले. अजून 2 दिवस शिल्लक आहेत करमणुकीला. हा ऑर्केस्ट्रा उद्या परवा परत येऊ शकतो. हे जे ऑर्केस्ट्रा आहे हा उद्या परवा हा परत येऊ शकतो. पण याच्याकडे केवळ आणि केवळ करमणूक म्हणून पाहावं ही गेवराईकरांना एक नम्र विनंती आहे. याच्यातले कलाकार तेच आहे, कलाकार तेच आहे. त्या 3 शिवाय दुसरा तिसरा कोणी नाही आहे. आणि म्हणून एकदा तरी आपण सन्माननीय त्र्यंबक पवार साहेब, माजी आमदार लक्ष्मण पवार साहेब आणि माननीय सहकार महर्षी गेवराईचे सर्वे सर्वा आदरणीय, परम आदरणीय, परम पूजनीय बदामरावजी पंडित साहेब. मी इथं आलो होतो, मी तिथं गेलो आणि तेव्हा म्हणलो, मी त्याला म्हणलो आणि अमरसिंग पंडित जे काय घेतलेले सगळे नोकरीला लावायला म्हणूनच घेतलेले सगळे खाजा माझाच होता, खाजा माझा होता, ह्यो त्याचा होता, हे आमचा होता, ते आमचा होता. प्रश्न या गेवराईकरांना विचारा की तुम्ही कुणाचे होते? 3 पर्यंत सांभाळल्यानंतर मी पाहतो पट्ट्या काय मायावर सोड, तू फक्त एकदा सोड मायावर, मग मी पाहतो कसं काय करायचं काय नाही. लहानपणी इटी दांडू खेळत मामाकडे. आता ते इटी दांडू खेळत असताना ती इटी एकदा टोला दिला तर इटी आपलं दांडून मोजायचं आणि दुसऱ्यांदा अबक तुबक तिबक करून टोला दिला की ती इटीच्या अर्धी इटी करून मोजायचं. माझ्यावर सोडे अबक दुबक तिबक ह्यांना करतो मी कसं काय नादी लागला व्हिडिओ, काय बोलायला लागला. एक विजन घेऊन आलोय, एक कल्पना घेऊन आलेलो आहे. गेवराई शहराच्या संदर्भातली चेष्टा करू नका. या गेवराई शहराला काय गरज आहे? तुम्ही म्हणला तो की पाणी देण्याच्या संदर्भात तुम्ही म्हणला 18 वर्ष झालं तुमच्या ताब्यात नगरपालिका आहे, तुम्ही जायकवाडीतनं पाणी आणलं. तुम्ही म्हणता की तुम्ही जायकवाडीतनं पाणी आणलं. आज 8-8, 9-9, 10-10 दिवस लागायला लागलेत. याला दोष आमचा आहे, आमची चूक आहे याच्यात. तुम्ही म्हणतात की त्या आपला नाट्यगृहाला 6 कोटी आणले आणि अमरसिंह पंडितनं ते 6 कोटी डायव्हर्ट केले. त्र्यंबक पवार, तुम्ही फक्त एक कागद दाखवा, एक कागद दाखवा. मी या गेवराई तालुक्यातल्या जनतेशी, गेवराई शहरातल्या जनतेची आमरित्या माफी मागायला तयार आहे. खोटं काय बोलायला लागला? काय म्हणणे ते परवा की नगरपालिकेच्या पुढचं अतिक्रमण अमरसिंह पंडितनं नगरपालिकेवर दबाव आणल्यामुळे उठवलं. कधी आलंय अतिक्रमण, कधी उठवलं? आज त्याला साधारण 2.5-3 वर्ष झाले. आमदार लक्ष्मण पवार होते, सत्ता त्यांचीच होती, भारतीय जनता पक्षाची. नगरपालिका ही त्यांचीच होती. पण मी एवढा मोठा कधी झालो म्हणून माझ्या दबावापोटी लक्ष्मण पवार आणि सुशील जमजार यांनी तिथलचे अतिक्रमण मी सांगितलं. मी तर आमदार नाही, कुणी नाही, विजय नाही, काही नाही, आणि माझ्या दबावापोटी उठवली. अरे थोडी शरम वाटू द्या तुम्हाला. खोटं बोलण्याची काही मर्यादा असते. 15-15 लाख रुपये लोकांनी भरले आणि ते 15 लाख रुपये भरल्यानंतर सुद्धा नगरपालिकेचे गाळे तुम्ही दिले नाही. हे पाप तुमचं होतं. मी त्यांना शब्द दिला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर 3 महिन्याच्या आत ते गाळे उघडून 15 लाख रुपये भरणाऱ्या लोकांच्या ताब्यात देण्याचं काम केलं. ही आमची चूक आहे का? ही आमची चूक आहे. आणि म्हणून आज मित्र, मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा. कालही विचारलं, आजही विचारतोय इथं तुम्हाला. डोळे बंद करून शांतपणे विचार करा. अडचणीच्या काळात एक घर ज्याचं ना तर दरवाजा आहे ना तर खिडकी आहे,
त्याला ना तर वॉल कंपाऊंड आहे ना काय. रस्त्यावर उभा राहून जरी म्हणलात ए महेश, तरी हा महेश दरवाजा उघडणारा तुमचा महेश हे त्याला निवडून द्यायचं का तिकडे असणाऱ्या या त्रिंबक पवार ज्यांच्या भिंती घराचे वॉल कंपाऊंड या उंची व उंचीपेक्षा अधिकचे वॉल कंपाऊंड आहे तिथं तुमचा आवाज जाणार आहे का. या गेवराई शहरात लोक आहेत, मी नावं सांगू शकतो तुम्हाला. हो मंजूर बागवान म्हणू शकतो, हे अण्णा थांब गाडी उभा कर म्हणून. हो विलास सुतार म्हणू शकतो, हे अण्णा इकडे आहे म्हणून. हे आपल्या हक्काचे माणसं, हे हक्काचे माणसं उभा केलेत या लोकांनी. आणि मग आज वेळ आलेली आहे त्या महेशच्या संदर्भात विचार करत असताना की तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला कोण साथ देणार आहे. हे तरतर करणारे पवार का आपला अण्णा, कोण साथ देणार. मला तुम्हाला आज परत एकदा या महिला माय मावल्यांना विचारायचं आहे, कारण रिमोट बहुतांशी इथं बसलेले आहेत. रिमोट बहुतांशी इथं आहेत आणि म्हणून मला तुम्हाला विचारायचं या मावल्यांना, पुरुषांनी नाही बरं का, थोडं थांबा. मला या मावल्यांना विचारायचं आज की सांगा उद्याच्या या निवडणुकीमध्ये हा आपला वाटणारा अण्णा निवडायचा आहे तर हात वर करा, का त्रिंबक पवार यांच्या पत्नीला निवडायचंय ते तुम्ही ठरवा. करताल महेशला निवडून देणार का. या महेशला निवडून देत असताना एक लक्षात ठेवा की शीतलताईला निवडून देत असताना ही तुमची लेक आहे मित्रो. या लेकीला उद्या हे जो काही रस्ता आहे मेन रोड, या लेकीला उद्या तुम्हाला मताचा जोगवा टाकून ही आपली लेक या गेवराई नगरपालिकेच्या अध्यक्षपदी ही निवडून द्यायचं सत्कर्म उद्याच्या 2 तारखेला आपल्याला करायचं आहे. आणि फक्त तुमचं नाही, घरचं मत होत आहे का नाही त्याची काळजी घ्या, त्याची काळजी घ्या. तुला जोर 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 वरच होती, काळजी घे. गल्लीतलं सगळं ही कुठे याची मंडळी महेशची काल भाषण करत होती. म्हणून या सगळ्यांनी तुम्ही काळजी घेतलं पाहिजे, सगळ्यांनी काळजी घ्या. मागच्यांचा आता बारी आहे. सांगा मित्र, उद्याच्या निवडणुकीला आपल्याला महेशला मतदान करणाऱ्यांनी हात वर करा मित्र. रे पठ्या मर्दा मानलं हाय गाई करू नका. कसल्याही प्रकारचा द्वेष मनात न ठेवता रात्र वैऱ्याची ही मंडळी रात्री बेरात्री काय बोलतील त्याचा नियम नाही, पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला आम्ही इथं खंबीर आहेत. हे उद्या ऑर्केस्ट्रा जरी इथं आला, परवा आमचं डोकं घेऊन इथं यायला तयार आहे. उद्या जरी आले तुन वाजवत आलोच मागे आपलं. कार्यकर्त्यासाठीच काम करण्याची ही वेळ आहे. आपले सहकारी हे आज निवडणूक लढवत आहेत, सामान्य कुटुंबातले अतिसामान्य कुटुंबातले निवडणूक लढवत आहेत. त्यांनी फक्त फॉर्म भरलेले आहेत आणि अशा उमेदवारांना विजयी करण्याचं काम हे ज्यावेळेस कार्यकर्ते उभं राहिलेले त्यावेळेस आमच्यासारख्यांचं काम आहे, हे काम करणं आहे. म्हणून उद्याच्या या निवडणुकीला 2 तारखेला एक दान सत्पात्री टाका आणि महेशला उद्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून, खालचे 2 बटन घड्याळाच्या चिन्हाचे बटन दाबून आपण या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करावा ही विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय पुढे या खऱ्या अर्थाने वेळ 2 मिनिटाचा आहे, पण ही तुमची लेख तुमच्या पुढे उभा आहे. मालकाच्या भाषणानंतर मी काय भाषणाला उठलो नाही, पण लेकीच्या आपल्या घरी जर लेख आली तर तिची ओटी आपण भरतो. तुमच्या लेखी बरोबर आम्ही सर्व तुमच्या या मेन रोडच्या लोकांच्या पुढे पदर पसरतो. तुमच्या लेखीची ओटी 2 तारखेला मतांनी भरायची आणि 3 तारखेला गुलाल उत्सव आपण या ठिकाणी साजरा करायचा मित्र. ही लेख तुमची आहे, ही लेख या गेवराईची आहे, याची काळजी तुम्ही घ्यायची. सर्वांनी घडीला मतदान करायचे. धन्यवाद.